हाय फ्रेंड्स, आदित्य मोटिवेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. 3 किलोमीटर का चालत गेले? सांगाडा घेऊन उन्हामध्ये का गेले? का बँकेत पोचले? काय तिथं प्रॉब्लेम झाला? कशासाठी झाला? आणि तिथं गेल्यावरती त्याला सांगाडा काढावा का लागला? जितू मुंडे असं नाव आहे. ओडिसामधली घटना आहे. तिथं बँकेत त्यांना लिहिता वाचता काही येत नव्हतं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या बहिणीचा मृत्यूचा दाखला घेऊन या. तर त्यांनी काय केलं, डायरेक्ट गेले मशानभूमीत, तिथली डेड बॉडी खोदली आणि 3 किलोमीटर बँकेत ती डेड बॉडी घेऊन चालत गेले असताना काही लोकांनी त्यांचा व्हिडिओ शूट केल्यानंतर ती सोशल मीडियावर टाकला. तोपर्यंत ते चालत 3 किलोमीटर पायात चप्पल नसताना ती सांगाडा उचलून घेऊन बँकेत पोचल्यानंतर त्यांनी सांगितलेला प्रूफ, कारण की अनपढ आणि अडाणी माणसाला काय माहिती जन्म दाखला, मृत्यू दाखला असं काय माहीत असतं. म्हणून ते काय केलं, त्यांनी डायरेक्टच तिथं मशानभूमीत जाऊन तिची डेड बॉडी उकरून काढली, कारण तिचं 2 महिन्यामुळं खाली काहीतरी निधन झालं आणि तिच्या बँकेत 19,300 रुपये होते. तर ते 19,300 रुपयेसाठी ते वारंवार चक्कर मारत होते बँकेत चक्कर मारत असताना ते सारखे त्यांना म्हणायचे की बँकेत मृत्यूचा दाखला घेऊन या, कारण की ते अशिक्षित असल्यामुळे ते दाखला आणू शकले नाहीत. दाखला भेटला नाही म्हणून ते काय केलं, डायरेक्ट कबरमध्ये गेले, ती डेड बॉडी काढली बाहेर आणि ते घेऊन गेले अनवाणी 3 किलोमीटर बिगर चप्पल घालता. तिथं गेल्यानंतर चालत असताना काही लोकांनी शूट केलं आणि सोशल मीडियावर टाकलं. तोपर्यंत तो बँकेत पोचला होता. बँकेत पोचल्यानंतर तिथं विचारलं गेलं की डेड बॉडी का घेऊन आला आहे. ती म्हटलं की ही मला सर्व प्रूफ मागत असल्यामुळं मला माहीत नाही म्हणून मी डायरेक्ट डेड बॉडी घेऊन आलो. तर लोकांचे असं काय असतं की ज्यांना समजत नाही त्यांना समजून सांगणे, त्यांचं काय ती प्रोसेस करणे. कारण की त्याच्या बहिणीनं कोणी नसल्यामुळं भाऊ वारसदार लावला होता. त्या घटना वारंवार घडत जातात, त्यामुळं काय करायचं हे समजत नाही. विचार करूनच आम्हाला त्रास होतो, मग त्या व्यक्तीला किती त्रास झाला असेल. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. हा समाज कुठं गेला हे समजत नाही. कठीण आहेत हे सर्व गोष्टी. विचार केला तर फार डोकं दुखतं अशा गोष्टींचं. बहिणीचं सांगड काढायचं त्या माणसाचं किती धाडस झालं असेल. नाहीतर आपण घाबरला असतो ती खोदायचं म्हणलं तरी. त्यानं स्वतः बहिणीची कबर बाहेर काढली, कारण की वारसदार बहिणीनं भावाला लावला होता. बघा, भावावर किती विश्वास आहे आजकाल ह्या समाजाचा, बहिणींचा, भावाचा. म्हणून म्हणतात रक्ताचेच नाते असतात. बहीण भाव असो नाही तर काहीही असो, शेवटी बहिणीनं भावाला वारसदार लावला. तिला लावायचं दुसरं कोण लावलं असतं. तिने एक पै जमा करून तिने बँकेत ठेवलेलं होतं. आता तिचा आकंकाल्यानं मृत्यू होतो, आपल्याला नाही माहिती काय आहे ते गोष्ट, पण तिने त्याच्या मागं भाऊ वारसदार लावलेला आणि त्यानं वारंवार चक्रा मारून सांगूनही त्यांनी काय ऐकलं नाही. कारण की पहिल्या काळात एवढी कुठं लोक शिकत होती. आता एक शिकलेली आहे, सर्व गोष्टी होते, पण त्यांना नाहीच जमलं, त्याला काय करणार. आणि त्यांनी शेवटी मग ऑप्शन नसल्यामुळं त्यांनी हे पाऊंड उचललं आणि त्या गोष्टीला त्यांनी केलं. ते घेऊन गेले. त्यावेळी सगळे गोळा झाले बँकेतले.